श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद भागवत कथामृत भाग 3. महर्षी व्यासांचा असंतोष, देवर्षी नारदांचा उपाय. महर्षी वेदव्यासांनी एका वेदाचे 4 भाग करून प्रत्येक भागास वेगवेगळे नाव दिले. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 4 वेदांशिवाय 18 पुराणे रचली. वेद पठणाचा अधिकार शूद्र, पतित, द्विजाती यांना नव्हता. यासाठी सर्व जनकल्याणास्तव त्यांनी महाभारताची रचना केली. इतकी साहित्य निर्मिती केल्यानंतर सुद्धा व्यासांना मनःशांती काही लाभली नाही. ते उदास वाटत होते. त्याच वेळी देवर्षी नारदांचे तेथे आगमन झाले. व्यास महर्षींनी त्यांचे मोठ्या प्रेमभावाने स्वागत केले आणि स्थान ग्रहण करण्याची विनंती केली. देवर्षींनी स्थानापन्न होऊन व्यासांचे क्षेमकुशल विचारले. ते म्हणाले, महर्षी, आपले मन आणि शरीर दोन्ही आपल्या कर्म आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना? आपण जी महाभारताची रचना केली आहे ती मोठी अद्भुत आहे. ती धर्म आदी सर्व पुरुषार्थाने परिपूर्ण आहे. सनातन परब्रह्म तत्वाचे सुद्धा आपण उत्तम विवरण केले आहे. एवढी रचना केल्यानंतर सुद्धा आपण या बाबतीत दुःखी का दिसता? महर्षी म्हणाले, देवर्षी, आपण म्हणता ते सत्य आहे, परंतु माझे चित्त अजून संतुष्ट नाही. याचे कारण काय असेल ते कळत नाही. नारद म्हणाले, महर्षी, आपण आपल्या रचनेमध्ये भगवंताच्या निर्मल यशाचे गान कुठेही केलेले नाही. मला वाटते याच्या योगाने भगवंत संतुष्ट होत नाहीत. ते शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. आपण भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे विवेचन आपल्या रचनेत करा, म्हणजे आपल्या चित्ताची उदासीनता नष्ट होईल. भगवंताच्या आपल्यावर असलेल्या कृपा प्रसादाचे वर्णन करण्यासाठी देवर्षींनी आपली जीवन चरित्र कथा सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, महर्षी, गेल्या कल्पात मी एका वेदसंपन्न ब्राह्मणाच्या घरी काम करणाऱ्या दासीचा पुत्र होतो. त्यांच्याकडे चातुर्मासासाठी संत साधू मंडळी आली होती. मी माझ्या आईस तिच्या कामामध्ये मदत करीत असे. संत मंडळींच्या जेवणानंतर त्यांच्या पत्रावळी उचलून दूर नेऊन टाकणे, त्यांच्या स्नानासाठी पाणी काढून देणे आणि ते सांगतील ते काम हसत मुखाने करणे, अशा माझ्या सेवेवर ते संत महात्मे अत्यंत प्रसन्न होते. प्रतिदिन त्यांच्या सत्संगात मी एकाग्र चित्ताने त्यांचे कीर्तन, भजन, प्रवचन न चुकता ऐकत असे. या श्रवणामुळे माझ्या अंतरंगात भगवंताच्या प्रेमाचा, भक्तीचा अंकुर फुटला आणि तो दिवसेंदिवस वाढतच गेला. 4 महिन्यांचा काळ चटकन संपून गेला आणि ते सर्व संत महात्मे जाण्यास निघाले. मी त्यांना मला त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याची प्रार्थना केली, परंतु ते म्हणाले, आईच्या वृद्धावस्थेत तुला तिची काळजी घेणे हे प्रथम कर्तव्य आहे. त्यांनी जाण्यापूर्वी मला एक गुरुमंत्र दिला आणि त्याचा दररोज नित्य नियमाने जप करण्यास सांगितले. मी तो न चुकता नियमाने करीत होतो. परंतु ईश्वर गती कशी असते पहाना. एके दिवशी माझी आई अंधारात गाईचे दूध काढण्यास गेली असताना चुकून तिचा पाय एका सापावर पडला आणि त्याने तिला दंश केला. त्या सापाचे विष इतके भयंकर दाहक होते की काही उपाय करण्यापूर्वीच तिने आपला प्राण सोडला. माझा जो एक आधार होता तो सुद्धा नष्ट झाला. मातेचे सर्व क्रियाकर्म करून घराचा त्याग करून मी ईश्वर दर्शनाच्या तीव्र लालसेने निघालो. चालत चालत खूप दूरवर गेलो. मार्गात एका नदीच्या किनाऱ्यावर थांबून स्नान आदी करून एका पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ झालो. भक्तिभावाने भरलेल्या चित्ताने भगवंताच्या दिव्य चरण कमलांचे ध्यान करू लागलो. भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेमुळे माझ्या नेत्रातून अश्रू गळू लागले. अंतरंगात हळूहळू भगवान प्रकट झाले. महर्षी, त्यावेळी प्रेमभावाच्या अत्युच्च उद्रेकामुळे माझे रोमरोम पुलकित झाले होते. अंतःकरण अत्यंत शांत आणि शीतल झाले होते. त्या आनंद सागरात मी इतका बुडालो
की त्यावेळी मला स्वतःचे मुळीच ध्यान राहिले नाही. भगवंताचे ते स्वरूप अनिर्वचनीय असून समस्त शोकांना नष्ट करणारे होते आणि मनाला अत्यंत लुभावणारे होते. परंतु थोड्याच वेळात ते दिव्य स्वरूप अदृश्य झाले. मला ते पुन्हा पुन्हा पाहावे असे वाटत होते, परंतु प्रयत्न करूनही ते पुन्हा दिसले नाही. मी शोकाकुल झालो. त्याच वेळी एक मधुर वाणी माझ्या कानात पडली. ती म्हणाली, अरे बालका, आता या जन्मात तू माझे दर्शन करू शकणार नाहीस. तुझ्या अंतरंगात माझ्या प्राप्तीची लालसा जागृत करण्यासाठीच तुला मी माझ्या स्वरूपाची थोडीशी झलक दाखविली. अल्पकालीन संतसेवेने तुझी चित्तवृत्ती माझ्यात स्थिर झाली आहे. तू आता या मलिन शरीराचा त्याग केल्यानंतर माझा पार्षद होशील. समस्त पृथ्वीचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा माझ्या कृपेने तुझ्या अंतरंगात माझी स्मृती कायम राहील. अशा प्रकारे माझे अंतःकरण शुद्ध झाले, आसक्तीचा विनाश झाला आणि मी श्रीकृष्ण परायण झालो. प्रारब्ध कर्म समाप्त झाल्यावर माझे पंचभौतिक शरीर गळून पडले. कल्पाच्या अंती ज्यावेळी भगवान नारायण प्रलयकालीन समुद्रात शयन करतात, त्यावेळी त्यांच्या अंतरंगात प्रवेश करण्यासाठी ब्रह्मदेवासमवेत मी प्रवेश केला. 1 सहस्त्र चतुर्युग झाल्यानंतर ते जागे झाले आणि त्यांनी सृष्टीची रचना करण्याचा संकल्प केला. त्यावेळी त्यांच्या इंद्रियांपासून मरीची आदी ऋषींच्या समवेत मी सुद्धा प्रकट झालो. तेव्हापासून भगवंतांच्या कृपेने वैकुंठ आणि तिन्ही लोकात स्वच्छंदपणे विहार करीत भगवत भजन करतो आहे. देवर्षी नारदांनी अशा प्रकारे महर्षी व्यासांचा शोक दूर करून ते परत जाण्याची त्यांनी अनुमती घेतली. अध्याय 4 ते 6 संपन्न झाला. अध्याय 7. अश्वत्थामाद्वारे द्रौपदीच्या 5 पुत्रांची निघृण हत्या. देवर्षी नारदांच्या प्रयाणानंतर महर्षी व्यासांनी सरस्वती नदीच्या तीरावर आपला आश्रम बांधला आणि तेथे भक्तियोगद्वारा आपल्या मनास निर्मल आणि एकाग्र करून श्रीमद भागवताची रचना केली. हा भव्य दिव्य ग्रंथ त्यांनी आपल्या निवृत्तीपरायण पुत्र श्री शुकदेवास शिकविला. यानंतर सुतमुनींनी परीक्षिताच्या जन्माची आणि कर्माची तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगितली. यामधूनच श्रीकृष्णांच्या अनेक कथांचा उदय होतो. सुतमुनी सांगू लागले, हे शौनकादी ऋषी मुनींनो, ज्यावेळी महाभारताच्या युद्धात कौरवांचे सर्व प्रमुख योद्धे मारले गेले आणि भीमसेनाच्या गदेच्या प्रहाराने दुर्योधनाची जंगा तुटली होती, त्यावेळी अश्वत्थामा मात्र अजून जीवित होता. त्याने कपटाने 5 पांडव निजले असताना झोपेत त्यांना मारून टाकण्याचा कट केला आणि रात्रीच्या अंधारात त्याने पांडवांच्या शिबिरात प्रवेश केला. झोपलेल्या 5 द्रौपदीच्या पुत्रांनाच पांडव समजून त्याने त्यांचा वध केला. सकाळ होताच द्रौपदी आपल्या मुलांना उठविण्यास आली आणि पाहते तो 5 मुलांची मृत शरीरे तेथे पडलेली. ती अत्यंत शोकाकुल झाली. अर्जुनाने आपल्या पुत्रांचा वध अश्वत्थामानेच केला असणार हे जाणले आणि रथात स्वार होऊन तो त्या दुष्टाच्या मागे धावला. ज्यावेळी अश्वत्थामाने पाहिले की अर्जुन त्याचा पाठलाग करीत आहे, त्यावेळी त्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडले. अर्जुनाने श्रीकृष्णाचा परामर्श घेऊन अश्वत्थाम्यावर आपले ब्रह्मास्त्र सोडले. ती 2 अस्त्रे एकमेकांवर आदळून प्रलयाप्रमाणे भयंकर आवाज झाला. अर्जुनाने ती दोन्ही अस्त्रे मागे घेतली. अश्वत्थाम्यास पकडून त्याला दोराने बांधून द्रौपदी समोर आणून उभे केले. त्याला एखाद्या पशुप्रमाणे बांधलेले पाहून द्रौपदी म्हणाली, हा तुमचा गुरुबंधू आहे, ब्राह्मण कुमार आहे, त्याला तत्काळ सोडून द्या. अर्जुन म्हणाला, हे द्रौपदी, मी तुझ्या पुत्रांच्या हत्याराचे शिर कापून आणण्याचा प्रण केला होता, तो आता पूर्ण करू दे. द्रौपदी म्हणाली, आर्यपुत्र, मी माझ्या मुलांच्या मृत्यूने अत्यंत दुःखी झाले आहे. त्याचप्रमाणे त्याची माता पुत्रशोकाने दुःखी होईल. एका मातेचे दुःख दुसरी माताच जाणू शकते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ब्राह्मणाचा अपमान म्हणजेच त्याचा प्रत्यक्ष मृत्यू समानच असतो. तू अश्वत्थाम्याच्या कपाळावरील मणी काढून घेऊन त्याचे केस कापून टाकून पाठवून दे. अर्जुनाने तसेच केले. यानंतर समस्त पांडव परिवार श्रीकृष्णासह स्वजनास तर्पण करण्यास गंगा तटावर गेले. तेथे सर्वांनी आपल्या मृतबंधूंना जलदान दिले. गंगेच्या तीरावर बसून
युधिष्ठिर, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी या सर्वांनी आपल्या स्वजनांसाठी शोक केला. श्रीकृष्ण आणि धौम्य आदी ऋषींनी त्यांचे सांत्वन केले. युधिष्ठिराने उत्तम सामुग्री आणि विद्वान पुरोहितांच्या द्वारे 3 अश्वमेध यज्ञ केले. यानंतर श्रीकृष्णांनी पांडवांचा निरोप घेऊन द्वारकेस परत जाण्यासाठी रथ सज्ज केला. तितक्यात समोरून अभिमन्यूची पत्नी उत्तरा अत्यंत भयभीत अवस्थेत धावत आली. श्रीकृष्ण रथातून खाली उतरले. उत्तरा म्हणाली, हे देवाधिदेवा, जगदीश्वरा, माझे या भयंकर ब्रह्मास्त्रापासून रक्षण करा. हे माझ्या पोटातील गर्भाचा नाश करून टाकील. भगवान श्रीकृष्णाच्या तेव्हाच लक्षात आले की अश्वत्थाम्याने पांडवांचा वंश निर्बीज करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. भगवंतांनी पांडवांच्या वंशाचे रक्षण करण्यासाठी उत्तरेच्या गर्भास आपल्या मायेच्या कवचाने आच्छादून टाकले. त्यावेळी कुंती मातेने केलेली श्रीकृष्णाची स्तुती एका श्रद्धाळू भक्तास साजेशीच होती. तिने भगवंतांच्या दिव्य लीलांचे वर्णन करून म्हटले, हे अनंता, आम्हावर सतत संकटेच येऊ देत, कारण संकटामध्येच तू आमच्या जवळ असतोस, अन्यथा तू दूर द्वारकेत राहतोस. भगवंतांनी माता कुंतीकडे पाहून स्मित केले. येथे अध्याय 7 आणि 8 संपन्न झाला. अध्याय 9. भीष्म आणि पांडवांची भेट. भीष्मांनी केलेली श्रीकृष्णाची स्तुती आणि त्यांचा प्राणत्याग. युधिष्ठिराने राज्याचा भार सांभाळल्यानंतर राजधर्माचे ज्ञान प्राप्त करण्याच्या उद्देशाने शरशय्येवर पडलेल्या पितामहा भीष्माचार्यांकडे समस्त बंधू, पत्नी आणि श्रीकृष्णासह त्यांनी प्रयाण केले. कुरुक्षेत्रावर तो ज्ञानाचा सूर्य अस्तास जाण्यास सिद्ध झाला होता. यावेळी त्या महात्म्याच्या दर्शनास ब्रह्मऋषी, राजऋषी, देवर्षी जमले होते. त्यात नारद, धौम्य, भगवान व्यास, भारद्वाज, परशुराम, वशिष्ठ, विश्वामित्र, शुकदेव आदी होते. पांडवांनी मोठ्या विनम्र भावाने भीष्मांच्या चरणी वंदन केले आणि ते पितामहाजवळ येऊन बसले. युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन पितामहांनी त्यांचे पूर्ण समाधान केले. पांडवांच्या शेजारी बसलेल्या श्रीकृष्णांना पितामहांनी अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला. आपल्या अंतसमयी श्रीकृष्णांनी आपल्या नेत्रासमोर असावे ही त्यांची मनोइच्छा भक्तप्रिय श्रीकृष्णाने पुरी केली होती. त्यामुळे त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू उघळत होते. या अवस्थेत त्यांनी श्रीकृष्णांची स्तुती केली. त्यांनी श्रीकृष्णांच्या सत्यस्वरूपाची माहिती सर्वांना सांगितली. भक्तांचे वचन खरे करण्यासाठी भगवंतांनी स्वतःचे वचन सुद्धा कसे मोडले ते अर्जुनाबरोबर केलेल्या युद्धाचा प्रसंग आठवून सांगितले. याचप्रमाणे अनेक आठवणी सांगून श्रीकृष्णाच्या भक्तप्रियतेचे गुणगान त्यांनी केले. शेवटी आपल्या पार्थिव देहाचा त्याग करण्याचा तो क्षण आला. अर्जुनाने जमिनीत बाण मारून गंगेचा प्रवाह आणला. गंगेचे पवित्र जल मुखी पडताच श्रीकृष्णाचे नाव घेत घेत पितामहांनी आपले पंचप्राण सोडले. त्यांची प्राणज्योती निघून भगवान श्रीकृष्णात विलीन झाली. जमलेल्या सर्व ऋषीमुनींनी आणि पांडवांनी पितामहांचा जय जयकार केला. त्या महान आत्म्यास साजेल अशा सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. येथे अध्याय 9 समाप्त झाला. अध्याय 10. श्रीकृष्णाचे द्वारकागमन. युधिष्ठिरास राज्याभिषेक झाल्यामुळे श्रीकृष्णास अत्यंत आनंद झाला होता. कारण कौरवांची अधर्मी राजसत्ता विलय पावून एक धर्मपरायण राजसत्ता उदयास आली होती. आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा तो आनंद होता. श्रीकृष्णांना द्वारका सोडून बराच काल लोटला होता आणि नियोजित कार्यही पार पडले होते. त्यामुळे त्यांचे द्वारकेस परतणे योग्यच होते. परंतु पांडवांना श्रीकृष्णाने अजून थोडे दिवस हस्तिनापुरी राहावे असे वाटे. शेवटी पांडवांनी श्रीकृष्णास नाईलाजाने निरोप दिला. द्वारकेत प्रवेश करताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. श्रीकृष्ण सर्वात प्रथम आपल्या मातापित्यांच्या महाली गेले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. माता देवकीने त्यांना अत्यंत प्रेमाने आपल्या मांडीवर बसवून घेतले. युद्धाचा आणि त्यानंतर पांडवांच्या राज्यारोहणाचा समाचार श्रीकृष्णाकडून ऐकला. नंतर श्रीकृष्ण आपल्या राण्यांच्या महाली गेले. येथे अध्याय 10 आणि 11 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.